नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सुरुवात करते आजच्या व्लॉगला. सो चला, आज आहे 1 मे आणि आज मी क्लासला सुट्टी दिलेली आहे. म्हणजे आज समर कॅम्प नाही आहे. त्याचबरोबर आज बाकी काही म्हणजे क्लासचा नाही आहे. त्यासाठी मी, नम्रता आणि दर्शन आम्ही तिघं मिळून चाललेलो आहोत बाहेर. तर आम्ही चाललेलो माझ्या आईकडे आज आणि म्हटलं चला मग आपण आज मोठ्या व्लॉगला सुरुवात करूया. तर मुलांच्या तयारी चालू आहेत. मी तयार झालेली आहे आणि आज मस्त हेअर कलर पण लावला बघा केसांना. त्यामुळे ना लूक एवढा छान वाटतो आहे आणि केस पण ना धुतल्यानंतर मस्त कंडिशनर केल्यामुळे किती छान बसलेले आहेत. आणि अशा प्रकारे केस सोडले तर कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. सिटी कोणाच्या घरात वाजते का एवढी? अच्छा, आमच्यासमोर आमचा तर गॅस बंद आहे. आमच्यासमोर स्वयंपाक चाललेला आहे आणि तिथे मस्त एकानंतर एक कुकरची शिटी वाजते. सो चलो, आता इथून गेल्यानंतर आईकडे काहीतरी जेवायचं बनवेन आणि मग आम्ही दुपारी तिथेच जेवू. तर आईला फोन करून सांगितलेलं आहे की तू काही करण्याच्या भानगडीत पडू नकोस, भाजी वगैरे आण ठेव आणि मी आल्यानंतर काय ते करायचं बघेन, कारण स्वयंपाक करायला काय जास्त वेळ लागणार नाही आहे. सो चला, आता थोड्याच वेळात निघायचं आहे. बॅग्स वगैरे भरलेली आहे. बॅग रेडी आहे. 1 दिवसासाठी जा किंवा 1 महिन्यासाठी जा, बॅग व्यवस्थित भरावी लागते. तर बघू, आता आम्ही अजून काय फायनल डिसाईड केलेलं नाही आहे की 1 दिवस राहायचं आहे की 2 दिवस राहायचं. बघूया, आता गेल्यानंतर ते फायनल होईल. आणि जायचं तर आहे मात्र नक्की. आता निघायच्या आधी थोडं मी दिवा लावून घेते आणि त्याचबरोबर थोडाफार नाश्ता करून घेते. कालची भाजी वगैरे जे काय आहे ना, म्हटलं ते सगळं संपवूया आणि खाऊन जाऊया, म्हणून काय बनवलं पण नाही मी सकाळी. तर चलो, आता मी जाते, आधी दिवा वगैरे करते आणि मग पुढचं काम. हॅपी बर्थडे आरती भाभी. सो चलो, फायनली आम्ही येऊन पोचलो इथे. आणि सिद्धेश आमचा नाही आहे, तो गेलाय बाहेर. कृष्णा आहे आणि आईचं चाललंय. आई म्हणत असेल ही येऊन स्वयंपाक करेल, तोपर्यंत वाट बघावी लागेल, आपणच करूया. आईने भेंडी बनायला घेतली. चला, आता मी आईला थोडी मदत करते फटाफट. किती वाजले? 12:30 होऊन गेले. चला, स्वयंपाक करते मी. मस्त भेंडीची भाजी आणि आईने मला वाटतं डाळ घातलेली आहे. तर आमटी किंवा डाळ. मम्मी ना मम्मीनं प्लॅन होतो जरा अजून लेट यावा. हे डायरेक्ट जायचं जेवण बटाकायचं. भावाची ते खळी काय लग्नाला कामं करतात. मी म्हंटल मम्मी लवकर चल. मम्मी मस्त बसली आहे की थोडं अजून बसू, जेवण होऊन जाईल. आई वाट बघणार नाही मला माहित होतं. हे बघा, इथे आईने बनवायला घेतलेलं आहे डोरमॅट. मस्त एकदम साडीचं, त्यानंतर फॉल, जुने फॉल सगळे वापरून असे मस्त मस्त आई काय ना काय आपले डोरमॅट्स बनवत असते. इथे दारात पण जे आहे ना, हे पण आईनेच बनवलेलं आहे. हे बघा, सुई आपलं रेग्युलर पिन आहे त्याच्याने बनवते. मेहनतीचं काम आहे, ओढून ओढून काढायचं आहे की. मस्त एकदम. आणि अशी वेणी बनवून ठेवली आहे पूर्ण. आता या वेणीला तिथे पूर्ण गुंफत जायचं. मस्त एकदम छान छान. तुमच्यापैकी कोणी कोणी बनवत असेल असं काय जुन्यांपासून, कमेंट करून सांगा. आता आमच्याकडे ना इथे व्हिडिओ बनवायचं चालू आहे. म्हणजे हा व्लॉगचा व्हिडिओ नसून हा ना आमच्या आरतीचा बड्डे आहे, त्यासाठी आम्ही एक फॅमिली व्हिडिओ बनवतो आहे. तर इथे सगळ्यांनी आपापल्याकडून बड्डे विश केलेलं आहे. आणि ही करताना आता एवढी धमाल झालेली ना, पण त्यावेळेला आम्ही काही शूट केलं नाही. म्हणजे नेहमी व्हिडिओ बनवला तरीसुद्धा अशा वेळेला किती आपण एकदम असं काय होतं,
कॉन्शियस होतो. कृष्णाने तर डायरेक्ट हॅपी ॲनिव्हर्सरीच म्हटलेलं. आई बघा, आईला बघा, जरा वेळ मिळाला की मोबाईलमध्ये शिरली. मी आणि माझा मोबाईल. आणि हे सकाम हातात. चला आता संध्याकाळचे 7 वाजून गेलेले आहेत आणि 8:30 होत आलेले आहेत. आणि आता इथे भाजी बनवायला घेतलेली आहे फ्लावरची. तर आधी फ्लावर ना मी तेलामध्ये थोडंसं परतवून घेते आणि त्यानंतर मग भाजीची फोडणी द्यायची. तर आता आईच्या किचनमध्ये स्वयंपाक करताना झालेल्या गमती तुम्हाला सांगते. आता मी इथे ना फ्लावर वगैरे तर भाजून घेतलं सगळं, म्हणजे छान फ्राय करून घेतला. त्यानंतर कांदा पण फ्राय केला आणि कांदा मिक्सरला लावला ना तर मिक्सर असा गरगन झाला. आणि मी म्हटलं असं काय होतं म्हणून बंद केला. थोडं आई आली काय झालं म्हणून, आणि बघतोय तर मिक्सरचं जे छोटं भांडं आहे त्याच्यातला ब्लेडच तुटला. एक साईडचा ब्लेड तुटून गेला आहे. आता आई आता जाते रिपेअर करून आणेन ती चेंज करून, कारण आपल्याला आता उडदाची डाळ पण वाटायची आहे. तर असं काही चाललेलं आहे. मला हसायला आलं की मी आली त्यावेळेला काय हे तुटायला पाहिजे होतं. आता काय गडबड झाली मलाच कळत नाही की भांडं बरोबर लावलं नाही की काय. ठीक आहे, चला आता मी आधी फोडणी देते. कांदा टाकलाय, पुढचं करून घेते. आई थी ना करे देने वाले पर्स दिखा नहीं थी हिरवो वालो, तो हिरवो पर्स था 3,000 में. हाँ ते सोनू भी छे, सोनानु आई छे दोरी तिने गंज लाई कपन जरा. नमा, दर्शन आणि श्रीकृष्णा तिघे मिळून आज जाऊन आलेले आहेत चोर बाजार. आणि या चोर बाजारचं पूर्ण स्टोरी दर्शन मला सांगतोय. एकदम बकवास कचरपट्टी एकदम. म्हणजे कचऱ्यात फेकलेलं वस्तू असतो ना जे माणसांना नको असतं, लोक तिकडे विकायला काढतात. विचार कर, पूर्ण घाण लागलं सामानला. गेलो की असं वाटलं कशाला गेलो इथे, एवढं पुन्हा ट्रॅव्हल करून कशाला आलो मी. म्हणतात ना मुंबई में रह के चोर बाजार नहीं देखा तो क्या देखा. आता चोर बाजार तू बोलू शकतो कोणालाही की बाबा मैंने चोर बाजार देखा हुआ है. और बहुत घटिया है, फिर से नहीं देखना है. हे पहा, आज आईच्या किचनमध्ये काय बनवलेलं आहे मी. मस्त फ्लावर मसाला. फक्त फ्लावर शिजलेत का जरा चेक करते. शिजलंय, नाईस वाटतंय का चमचमीत मस्त शिजलाय चांगला. वाव. आणि गरमागरम चपाती.